वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकच्या 966 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे। तर जवळपास या ठिकाणी 14,000 प्लस जागांसाठी वनरक्षक आणि वनसेवकांची भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 15,000 ते 47,000 रुपये महिना वनसेवक मध्ये भेटणार आहे आणि वनरक्षक मध्ये 1,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला पगार भेटणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंडसाठी त्या ठिकाणी बोलावले जाते। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कोणत्या महिन्यापर्यंत वनरक्षकांची आणि वनसेवकांची भरती निघणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा, आतापासून अभ्यास कायच्यातून करायचा याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर वनरक्षक बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगून देतो। वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातल्या मुलं मुलींना फॉर्म भरता येते, ग्रॅज्युएशन जरी असेल आपलं तरी सुद्धा आपल्याला भरता येते वनरक्षकमध्ये 12वीच्या बेसवर, ठीक आहे। तर यामध्ये कॉमर्सवाले सायन्सवाले तर भरू शकता 12वीमध्ये असेल तर, पण तुमचं जर आर्ट असेल तर 12वीमध्ये एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि 966 प्लस जागा वनरक्षकच्या सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। वयोमर्यादा 18 ते 37 वर्षापर्यंत आहे। SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, मराठी टी व्याकरणचे 15 प्रश्न। तर अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर राहते। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते 15-15च्या पार्टमध्ये। सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरण 15 आणि इंग्रजी ग्रामर 15, अशा प्रकारे, ठीक आहे। आणि पासिंगचा जर आपण विचार केला, 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, मग कोणती कॅटेगरी असा तुम्ही SC, ST, OBC, EWS, NT, ओपन, SBC, SCBC कोणती कॅटेगरी असा तर आपण या ठिकाणी पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाते। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम राहते। आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर होते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर गणिताचा पण विषय यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आहे। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय ग्राउंड, तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर आणि महिला त्याचबरोबर 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर, अशा प्रकारे यामध्ये उंची छाती यामध्ये लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला ग्राउंडचा जर विचार केला तर 5 किलोमीटर रनिंग आहे। 17 मिनिटाच्या अंदर तर आपण रनिंग मारली तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि जसजसा आपला टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ह्या टाईपमध्ये आपल्या यामध्ये ग्राउंड राहते। पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 मार्क आणि जसजसा टाईम वाढला तसतसे कमी मार्क्स। आणि महिला उमेदवारांना यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे, 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंदर आल्या तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। जसजसा टाईम वाढणार तसतसे कमी मार्क्स आपल्याला महिला उमेदवारांना भेटणार आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधी निघणार आहे। तर पहा, याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक सुद्धा आलेलं आहे की जे या ठिकाणी आकृतीबंध आहे तर तो तयार करण्यात येत आहे, लक्षात ठेवा। तर जागा या वर्षीसाठी निघणार आहे, लक्षात ठेवा। तर गप्पलतीमध्ये
तुम्ही राहू नका की बा आता जागा निघणार नाही आहे। तर मी तुम्हाला वारंवार कायच्यासाठी सांगत आहे, जेणेकरून तुम्ही तयारीमध्ये लागले पाहिजे, तुमचं सिलेक्शन यामध्ये झालं पाहिजे, तुमची चांगली तयारी त्या ठिकाणी झाली पाहिजे, तुम्ही गफलतीमध्ये त्या ठिकाणी राहिले नाही पाहिजे। ठीक आहे, आकृतीबंध त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती वन दिनानिमित्त की आम्ही ज्या रेंजमध्ये जेवढ्या काही जागा रिक्त वनरक्षक, वनसेवक, वनपाल, वन सर्वेक्षक, तर ह्या काही जागा आम्ही या ठिकाणी भरणार आहे, याच्या अगोदर घोषणा केली होती। आणि महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली आहे की 70,000 मेगा भरत्या मी या ठिकाणी काढणार आहे, ज्यामध्ये विविध काही पदे या ठिकाणी असणार आहे। तुम्ही पाहिलं असेल विविध काही प्रकारचे भरपूर विविध विभागामध्ये या ठिकाणी जागा निघत आहे। तर वनरक्षकच्या सुद्धा या ठिकाणी जागा निघणार आहे। तर भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे नेमकी, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथून जी लास्ट भरती आली होती 2016ला वनरक्षकची भरती आली होती, तिथून 3 वर्षानंतर जे विद्यार्थी मित्रांनो 2019 मध्ये वनरक्षकची नवीन भरती आली होती। आणि 2019 पासून जर पिरियड पाहिला तर 4 वर्ष झालं। 2023 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची भरती आली होती आणि 2023 पासून आतापर्यंत वनरक्षकची भरती निघाली आहे, आतापर्यंत याड आली नाही, आतापर्यंत जाहिरात आली नाही आहे। तर 3 वर्ष या ठिकाणी झाल्या, 2023 पासून धरून चला 2026 या ठिकाणी लागलेला आहे, 3 वर्ष या ठिकाणी झाला आहे। तर नक्की ज्या विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची भरती या ठिकाणी पडणार आहे, तर जवळपास तुम्ही धरून चला की एप्रिल महिन्यापर्यंत वनरक्षक भरती निघण्याचे दाट चान्सेस या ठिकाणी आहे। तर वनरक्षकची जी भरती आहे ही एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी निघू शकते। आपली जी तयारी आहे चालू द्या। आणि आपल्याला अभ्यास काय करायचा, वनरक्षकचा जो पेपर आहे तर हा TCS कंपनी घेते। TCS कंपनी काय करते, जे काही प्रश्न याच्या अगोदर रिपीट झाले बार तर तेच प्रश्न बार रिपीट करते। तर तुम्ही काय करा, जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर तो तुम्ही वाचून काढा वनरक्षकचा। आपल्याजवळ सर्व प्रश्नपत्रिका संच 2019 मध्ये झालेले आणि 2023 मध्ये ज्या शिफ्टमध्ये वनरक्षकचे पेपर झाले ते सर्व प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ या ठिकाणी आहे। आणि तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तुम्हाला निःशुल्क मी तुम्हाला देतो। तर करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर आपण ते निःशुल्क टाकले आहे। वनरक्षकचे 2023 मध्ये जेवढं काही शिफ्टमध्ये पेपर झाले ते सर्व प्रश्नपत्रिका संच टाकले, 2019चे सुद्धा टाकलेले आहे। आणि ते वाचा तुम्ही, तुम्हाला एक अंदाज लागणार आहे पेपर कशा प्रकारे उतरते। ठीक आहे, आणि आपल्याला कशा प्रकारे तयारी करायची आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे। आणि त्याचबरोबर आता जे विद्यार्थी मित्रांनो आपण वनसेवकबद्दल जर पाहिलं तर वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गातलं वनसेवकचं पद आहे। तर गड्ड संवर्गातलं पद आहे 14,000च्या आसपास, म्हणजे 12,991 जागा, म्हणजे 13,000च्या आसपास या ठिकाणी वनसेवकांच्या जागा आहे। शिक्षण यामध्ये जे 10वी आणि 12वी पास लागते। आणि तुमचा जर तुम्ही उच्च शिक्षित असाल, ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर आपल्याला वनसेवकमध्ये फॉर्म भरता येणार नाही, कारण की शासन निर्णयामध्ये त्यांनी दिलं आहे की वनसेवकांची जी भरती आहे यामध्ये उच्च शिक्षित लागत नाही, जे विद्यार्थी 10वी 12वी पास आहेत त्यांनाच भरता येणार आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत पाहायला भेटणार आहे। गड्ड संवर्गातलं हे पद आहे वनसेवकांचं आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। वर्ग डचं पद आहे, गड्ड संवर्गातलं पद आहे, 15,000 ते 47,600 रुपये महिना आपल्याला वनसेवक पदामध्ये या ठिकाणी भेटणार आहे। मुला मुलींना 10वी 12वी पासवर यामध्ये वनसेवकमध्ये फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर वनसेवकमध्ये जो या ठिकाणी उंचीचा जर आपण विचार केला तर यामध्ये उंची या ठिकाणी कदाचित नसू शकते, उंचीची अट या ठिकाणी नसू शकते, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे। बाकीच्या कोणत्या जागा बा गड्ड संवर्गातल्या त्यामध्ये उंचीची पात्रता नसते किंवा कोणकोणत्या जे राहते तर पण कमी राहते। ठीक आहे, तर यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो उंची यामध्ये नाही मागू शकत, एक लक्षात ठेवा। त्यानंतर पेपर यामध्ये असणार आहे, कारण की विद्यार्थ्यांचे कमेंट असते की जर वनसेवकमध्ये पेपर असणार आहे, पेपर असणार आहे। शासन निर्णयामध्ये त्यांनी दिलं आहे की वनसेवकांची जी भरती आहे हे गड्ड संवर्गाची आणि हे सरळ सेवेने भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे। ज्या काही सरळ सेवेच्या भरती त्या पेपर त्यामध्ये राहते, वनसेवकमध्ये सुद्धा पेपर असणार आहे। वनरक्षकचा पण अभ्यास करा, वनसेवकचा पण तयारी करा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठीचा समजा भेटायला नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।